सेल्फ सर्व्हिस भाग दुसरा। एक गोष्ट करायची, जर तुम्हाला सेल्फ सर्व्हिस चालू करायची असेल आणि जर मनात भीती असेल तर तुम्ही दररोज मार्केटिंग करायचं आहे आणि हाय स्टँडर्ड पब्लिक किंवा हाय स्टँडर्ड विचारांचं पब्लिक, मी पैशाबद्दल म्हणत नाही, काय कोणाबद्दल उच्च नीच काही म्हणत नाही आहे, ज्याला सेल्फ सर्व्हिस चालणारे अशा लोकांपर्यंत पोहोचायचं आहे। आता मी काय केलं ते सांगतो। मी अशा हाय स्टँडर्ड पब्लिकपर्यंत पोहोचलो की यंग मुलं मुली आहेत किंवा आत्ताची जी चांगली नवीन पिढी आहे की जी ठीक आहे, त्यांचं विचार खूप छान आहेत, एकमेकांना मदत करतात आणि जे लोक बोलायला वगैरे हलके असतात ना, बोलायला किंवा असं फिरणारे लोक असतात ना, ते खूप असे छान मनान पण चांगले असतात। किंवा काही सिनियर लोक किंवा मध्यमवर्गीय पण असतात की एकमेकांना विचारणं, एकमेकांना हाक मारणं, अशा जी कॅटेगरी लोक आहेत ना, हे सगळे लोकांना सेल्फ सर्व्हिस चालते। आणि मला ते टार्गेट कस्टमर करायचं होतं की ज्यांना सेल्फ सर्व्हिस चालते त्यांच्यापर्यंतच मला पोहोचायचं होतं आणि ते मी जवळजवळ 98% ग्राहकांपर्यंत पोहोचलो। मार्केटिंगची तशा मी स्ट्रॅटेजी वापरली होती। त्याच्यामुळे आता आज आमच्याकडे सेल्फ सर्व्हिस असून सुद्धा फक्त गंमत अशी आहे की तुम्ही नवीन जर बिझनेसमध्ये असाल, डायरेक्ट सेल्फ सर्व्हिस चालू केलीत, पण तुम्हाला म्हणजे एक गोष्ट आयडिया सांगतो, नाक्यात जर तुमची सेल्फ सर्व्हिस असेल आणि दिवसाला जर 8 ते 10 कस्टमर दिवसातून ये जा करतायत किंवा किमान 5,500 ते 6,000 कस्टमर ये जा करतायत, तर त्या नाक्यावर तुम्ही ती सेल्फ सर्व्हिस चालू करू शकता। ती सेल्फ सर्व्हिस 100% व्यवस्थित चालते, लॉसमध्ये तुम्ही जाणार नाही। कारण कसं आहे, त्याच्यामधले काही लोक येतातच, ह्या कॅटेगरीतले असतात चांगल्या। दुसरी गोष्ट अशी आहे की डोक्याला ताप देणारे कस्टमर तिथे येत नाही। सेल्फ सर्व्हिस असली की ज्यांचं मन मोठं आहे तेच येतात। लक्षात ठेवा, आमच्याकडे सुरुवातीला सेल्फ सर्व्हिस चालू केलं तेव्हा पहिल्या 4 महिन्यामध्ये असे पण लोक भेटले की अरे काय सेल्फ सर्व्हिस, आम्हाला जर सेल्फ सर्व्हिस चालू केलीस किंवा तुमच्याकडे सेल्फ सर्व्हिस आहे त्याच्यामुळे आम्ही मिसळ खायला ह्याच्यावर येणार नाही। लक्षात ठेवा, हे असं बोलून घेणारे सुद्धा आता मिसळ 100 वेळा खाऊन गेलेले आहेत गेल्या 2 वर्षात नवीन। त्याच्यामुळे गंमत सांगतो, कसं आहे, म्हणजे साधारणतः 3 वर्ष पूर्ण होता मी सेल्फ सर्व्हिस चालू केली होती आणि त्याचा फायदा असा की ऑलरेडी माझं नाव फेमस होतं। आता लोकांना फक्त इथे येऊन मिसळ घ्यायची एवढाच विषय होता आणि मी तो एक प्लॅनिंगचा भाग केला होता। कसं आहे, डे 1ला जर मी सेल्फ सर्व्हिस चालू केली असती तर किती चालली असती मला आयडिया नव्हती आणि तेव्हा मी मार्केटिंग शिकत होतो। कोविडच्या काळापासून जो विषय सांगतो मला मी। आता गंमत कशी, त्याच्यामध्ये मी पण शिकलेलो आहे। चांगले जे ग्राहक आहेत ते पण आम्हाला भेट देत आहेत। त्याच्यामुळे आम्हाला आता आमच्या सेल्फ सर्व्हिसला काही प्रॉब्लेम नाही आहे। पण तुम्हाला मी आयडियाही शेअर केलेली आहे। नाक्यात असाल तर तुम्हाला सेल्फ सर्व्हिसला काही प्रॉब्लेम नाही आहे। जर तुम्ही गावात असाल तर तुम्हाला एक सिस्टीम बसवावी लागते की तुम्हाला एकदा प्रसिद्ध झाला की तुम्ही सेल्फ सर्व्हिस चालू करू शकता। फक्त मी काय ग्राहकांना फसवलं नाही, मी पेजवर आधीच टाकलं होतं, मी जेव्हा सुरुवात करणार होतो त्यावेळेलाच, की कदाचित आमची फ्युचरमध्ये आम्ही सेल्फ सर्व्हिस चालू करू शकतो। जेव्हा माझे सुरुवातीचा व्हिडिओ गेले की पोस्ट आम्ही केलं होतं, त्याच्यामध्ये आम्ही लिहिलं होतं बारीक अक्षरामध्ये की फ्युचरमध्ये आम्ही सेल्फ सर्व्हिस चालू करू शकतो। त्यामुळे आमचे जे जुने ग्राहक आहेत त्यांना ह्याची कल्पना होती। मी कोणाला फसवलं नाही की अरे यार फेमस झाला आणि फेमस झाल्यानंतर आता ह्याने डायरेक्ट निर्णय बदलला, तर तसा विषय नाही। आणि सेल्फ सर्व्हिस सुरू केल्यापासून आम्हाला हाय स्टँडर्ड विचारांचे कस्टमरच येतात आणि मला तेच हवेत आहेत। मोठं मन आहे त्यांनीच यावं असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण कसं असतं, आमचे ग्राहक खूप छान आहेत आणि असेच मला ग्राहक हवे आहेत की जे स्वतःचा मान राखून समोरच्याचा मान राखतात। याचा आमच्याकडे ज्या महिला ज्या काम करतायत किंवा स्टाफ जो काम करतायत त्यांचा सुद्धा आदर राखला गेला पाहिजे। कारण आम्हाला सुरुवातीला अनुभव खूप वाईट आले। अनेक ग्राहक असं होतं की अगदी हडतोडच्या पद्धतीचं ते करायचं होतं आणि ती कॅटेगरी मला पूर्ण संपवून टाकायची होती। मला त्या टाईपचा कस्टमरच नको आहे। त्याच्यामुळे गरीब असलं चालेल, मध्यमवर्गीय असलं चालेल, श्रीमंत असलं चालेल, पण त्याचं मन छान पाहिजे आणि तो फ्री पाहिजे माझ्यासारखा। धन्यवाद, आभारी आहे।